सदा सर्वदा तुला स्मरावे, सदा सर्वदा तुला स्मरावे, नाम अखंडित तुझे भजावे, नाम अखंडित तुझे भजावे, तुझ पाशी येऊनी काय ते मागावे, 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 तुझे मंगल नामा मुखी रुळावे, तुझे मंगल नामा मुखी रुळावे, विघ्न हरत्यासी शरण जावे, विघ्न हरत्यासी शरण जावे, जन्मोजन्मीचे सार्थक करावे, जन्मोजन्मीचे सार्थक करावे, सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा सदा सर्वदा
Shiva
हॅलो नमस्कार. या कार्यक्रमाची 3 दिवस सूत्र ज्यांची हाती होती अशा आमच्या या कार्यक्रमाच्या निवेदिका कुमारी यामिनी महामुंकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. लोकरे बुवा त्यांचं स्वागत करतील, सत्कार करतील. बॅकग्राऊंड यायला पाहिजे. भवानी
हरिनामाची नशा काय असते या गजलेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय. माझे मित्र सुप्रसिद्ध संगीतकार स्वप्नील गोसावी यांच्या लेखणीतून हा गजल साकार झालेला आहे. या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. ऐका. विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही मी भाग्यवंत भाग्यवंत भाग्यवंत. विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही मी भाग्यवंत विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही मी भाग्यवंत विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही मी भाग्यवंत विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही मी भाग्यवंत. हरिनाम मुठी घेतो यात तू समाधान 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 हरिनाम मुठी घेतो यात तू समाधान. जगण्यास मिळाली दिशा प्रत्यक्ष परमेश्वर या कलियुगामध्ये येऊन आपल्याला भेटेल की नाही एवढे बघा भाग्यवान आज आपण राहिलेलो नाहीये. परंतु परमेश्वराच्या जवळ जाण्याचं सोपं साधन म्हणजे हे परमेश्वराचं भजन आहे. फक्त त्यासाठी आपल्या जगण्याची योग्य दिशा
आणि या हरिनामाची नशा आपल्या अंगामध्ये असली पाहिजे. आज नशा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर वाईट वाईट विचार येतो, पण नशा ही चांगल्या प्रकारची पण असू शकता. ही या गजराच्या माध्यमातून पटवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही भाग्यवंत, विठू चरणाची धूळ होईन एवढा नाही भाग्यवान. हरिनाम मुक्ती घेतो याचा तू समाधान, हरिनाम मुक्ती घेतो याचा तू समाधान. हो जगण्यात मिळाली दिशा, ही हरिनामाची ताळहाती अनशेचा घेतला, ताळहाती अनशेचा घेतला, देह विठ्ठल नामाचा रंगला. हरिनामाचा वारसा आपल्याला संतांनी दिला आणि संतांनी हातामध्ये टाळ आणि मुखामध्ये हरिनाम येऊन विठ्ठल नामाची नशा काय असते ही बघा संपूर्ण जगाला पटवून दिली. म्हणून होतोय ताळहाती अनशेचा घेतला, देह विठ्ठल नामाचा रंगला. हरिनाम घायला, एक प्याला अमृताचा प्यायला. वाल्या वाल्मिकी मी होईल एवढा नाही भाग्यवान, वाल्या वाल्मिकी मी होईल एवढा नाही भाग्यवान. मुक्ती नाम मुक्ती घेतो याचा तू समाधान, हरिनाम मुक्ती घेतो याचा तू समाधान. जगण्यास मिळाली दिशा, कदम पाटील अन पांचाळा बुवा, कदम पाटील अन पांचाळा बुवा, काशीराम पर्व कुंडला बुवा. कदम पाटील अन पांचाळा बुवा, काशीराम पर्व कुंडला बुवा. या पंचरत्नांनी हा मार्ग लाविला, या पंचरत्नांनी हा मार्ग लाविला, नशा हरिनामाची लागली मला. बघा आपल्या सर्वांना जर का हरिनामाची नशा कोणी लावली असेल ती आपल्या पंचरत्नाने लावली आहे बघा. आणि आपण सगळे जर बघा पंचरत्नांनी भजन ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालेलो आणि ही नशा आमच्या डोक्यामध्ये कायम टिकून ठेवण्याची टिकून जी ठेवली ही सगळी या ठिकाणी खाली जे बसलेले आहेत मान्यवर मंडळी, नोकरी भाऊ असू देत, हरियाण भाऊ असू देत, भाईराणी भाऊ आहेत, किडे भाऊ आहेत, आमचे श्रीधर बुवा मुंडेकर, तासले बुवा, या सर्वांनी जो हरिनामाचा बूस्टर डोस आमका दिलेलो आहे. म्हणून म्हणतोय बघा या पंचरत्नांनी हा मार्ग लाविला, नशा हरिनामाची
भगवा हाती डौलाने फडकला भगवा डौलाने भगवा हाती डौलाने फडकला माझ्या राजाने इतिहास घडविला माझ्या राजाने इतिहास घडविला माझ्या राजाने इतिहास घडविला स्वराज्याची ऐशी लागली नशा स्वराज्याची ऐशी लागली नशा वाघ मराठी मातीचा गरजला वाघ मराठी मातीचा गरजला वाघ मराठी मातीचा बरं, स्वराज्याची नशा काय असते हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलेली आहे. शिवाजी महाराजांनी बघा वयाच्या 16 वर्षी हातामध्ये तलवार घेतली आणि छत्रपती संभाजी राजे 14व्या वर्षी युद्धामध्ये उतरले. आज शिवाजी महाराजांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, परंतु छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आता आपल्या कळायला लागला, बरोबर ना. त्या ठिकाणी संभाजी महाराजांमध्ये एक छोटंसं मी त्या ठिकाणी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. राजे मुजरा मानाचा राजे मुजरा मानाचा अमुच्या भगव्या झेंड्याची ऐशाने महाराजाची अमुच्या भगव्या झेंड्याची ही ओळख शिवरायाची राष्ट्रपती संभाजी तुमच्या पराक्रमाची ऐकुनी शौर्य गाथा तुमच्या पराक्रमाची वाढीत प्रगत होई किती सोसले आमच्यासाठी आठमाने जगाया जडी शिकविले आम्हासी आठमाने जगाया जडी शिकविले आम्हासी शृंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शृंगार होता संस्काराचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रूला नतमस्तक होई तिथे असा पुत्र होता माझ्या शिवाचा असा पुत्र होता माझ्या शिवाचा ताटमाने जगाया जडी शिकविले आम्हासी ही ओळख शिवरायाची राणी छत्रपती संभाजी ही ओळख शिवरायाची छत्रपती संभाजी
हाती गवळाने फडकला माझ्या राजाने हातुरी घडला माझ्या राजाने इतिहास घडला माझ्या राजाने इतिहास घडला स्वराज्याची ऐशी लागली नशा वाघ मराठी मातीचा डरला अशा थोर माझ्या राजात आज गाऊनी गुणगान अशा थोर माझ्या राजात गाऊनी गुणगान हरिनाम मोठी घेतो समाधान हरिनाम मोठी घेतो याचा समाधान जगण्यास मिळाली दिशा ही दशा आम्ही गेली तुम्ही करा ही दशा आम्ही गेली तुम्ही करा नव्या पिढीला ही दाखवा नव्या पिढीला ही दाखवा नव्या पिढीला ही दाखवा ही दशा आम्ही गेली तुम्ही करा बघा हरिनामाची दशा संत वेगळी आणि पंचरत्नानी दिली आणि त्यानंतर आपल्या सगळ्या भजन सम्राटांनी आम्हाला दिली आणि या भजन सम्राटांनी त्या नशेतो बूस्टर डोस तो सगळं आपल्याला दिलेलो आहे आणि आज बघा आता त्याच्यानंतर आपल्या पिढीची जबाबदारी काय तर अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचा उद्देश बघा लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्याच्या मागे ठामपणे उभं राहणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे म्हणून म्हणतो बघा माझा आयुष्याचा भटकण्या परी माझा आयुष्याचा भटकण्या परी असा हरिनामाचा छंद तुक भूल माझी घ्यावी मला समजून लहान तुक भूल माझी घ्यावी मला समजून लहान हो तुक भूल माझी घ्यावी मला समजून लहान तुक भूल माझी घ्यावी मला समजून लहान हरिनाम मुक्ती घेतो यात समाधान हरिनाम मुक्ती घेतो यात समाधान जगण्यास मिळाली दिशा विठुचरणाची फुलं होईन एवढा नाही भाग्यवान हरिनाम मुक्ती घेतो यात समाधान हरिनाम मुक्ती घेतो यात समाधान जगण्यास मिळाली दिशा धन्यवाद.
जय जय राम कृष्ण हरी 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 धन्यवाद या ठिकाणी म्हणून रंगदेवता टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळाची मायावाडी माझा ज्ञानराज गोपाळाची मायावाडी माझा ज्ञानराज गोपाळाची मायावाडी नामदेव कीर्तन करी पुढे नागे पांडुरंग 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 जरी म्हणे बोला ज्ञानदेवा भक्त जरी म्हणे बोला ज्ञानदेवा भक्त जरी म्हणे बोला ज्ञानदेवा टाळी हरी एकच टाळी हरी एकच टाळी हरी
बरोबरच बुवा ज्यांची भजनं ऐकून आम्ही ज्यांच्या भजनं ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो ते आज खरोखर समोर सगळे बसलेले असत. ही संधी दिला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतोय आणि या ठिकाणी आपली रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.